या ठिकाणी उपस्थित या जिल्ह्यातील माझे सेवानिवृत्त काही शिक्षक या ठिकाणी उपस्थित राज्याचे महासचिव ज्यांनी राज्यव्यापी या महाआंदोलनाचं आयोजन केलं ते राजनजी कोरगावकर, जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय विठ्ठलजी गवस, सरचिटणीस तुषारजी आरुष्कर, या ठिकाणी उपस्थित तमाम 5 दिवसाची काही जणांची होळी आहे, ती होळी बाजूला ठेवून काही मुस्लिम बांधवांचा रमजान ईद आहे, तो रमजान दूर ठेवून आज या ठिकाणी शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती आहे आणि ह्या अशा दिवशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य शाखेनं राज्यव्यापी धरणे आंदोलन, धरणे सत्याग्रह हा आयोजित केलेला होता आणि त्या धरणे आंदोलनासाठी उपस्थित सर्वच माझे बांधवांना माझा सलाम. मित्रांनो, हे आंदोलन मगाशी अनेक वक्त्यांनी सांगितलं की 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा शासनादेश आहे तो आपल्या जिल्ह्यासारख्या राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणावर, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर घाला घालणारा आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या मुळावर देखील उठणारा आहे. आपल्या ज्या शाळा आहेत ह्या शाळा जिल्हा परिषदेच्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये बहुजन विद्यार्थी शिक्षण घेतात आणि हे शिक्षण घेत असताना मित्रांनो पटानुसार जो शिक्षक द्यायचा आहे, RT 2009 नुसार जी शिक्षक मान्यता आहे त्याला छेद देत 15 मार्च 2024चा शासनाने निर्गमित केला गेला. कृपया कुणी जाऊ नये, 6 वाजेपर्यंत आंदोलन आहे, सर्वांना विनंती आहे कुणी कृपया जाऊ नये. अर्धा पाऊण तास शिल्लक राहिलेला आहे. हाच एक उपाय शेवटपर्यंत दिसू दे. संपूर्ण आताचाच संदेश असा आहे की संपूर्ण राज्यात सगळ्या जिल्ह्यांमध्ये याहीपेक्षा मोठ्या संख्येने शिक्षक समितीला पाठिंबा देणारे आणि शिक्षक समितीचे सदस्य त्या ठिकाणी मोर्चाला उपस्थित आहेत. मित्रांनो, आपणही फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला. हे आंदोलन यशस्वी तर होईलच, पण 15 मार्च 2024चा शासनादेश ज्या दिवशी हे शासन मागे घेईल त्याच वेळी खऱ्या अर्थानं याला न्याय मिळेल आणि तिथपर्यंत आपण सर्वांनी गप्प बसायचं नाहीये. काही जणांनी म्हटलं की सुरुवात आहे. मित्रांनो, सुरुवात असले तर हे शिक्षक समितीचा पाय कधी मागे हटत नाही. याही पुढे जेव्हा आंदोलन किंवा अन्य मार्गातून न्याय मिळवण्याचा जर प्रयत्न झाला तर आपण त्याला सर्वजण सपोर्ट राहणार आहोत. मित्रांनो, संच मान्यतेचा आदेश आपल्या शिक्षकांच्या मुळावर येत असताना पटसंख्या जी आहे 20 पटाच्या शाळेला, 20 पटाची जी शाळा आहे तिथं एकच शिक्षक मंजूर. मोठ्या ज्या शाळा आहेत त्या 6वी, 7वी, 8वीला 20 पटाच्या आतमध्ये एकच शिक्षक मंजूर, म्हणजे 7वी पर्यंत शाळेवर फक्त 2च शिक्षक राहणार. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास 600 शाळा आहेत. ह्याचं सगळं विश्लेषण व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक जणांनी तुमच्यासमोर मांडलेला आहे. तुम्हाला हा विषय माहित आहे आणि म्हणूनच त्याची दाहकता समजून आपण सर्वजण या ठिकाणी या आंदोलनासाठी उपस्थित राहिला. सर्वांना मनस्वी धन्यवाद देतो. जवळपास 5:15 होत आलेले आहेत. वेळ अपुरा आहे. याच्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला जायचं आहे. आपण कुणीही ते निवेदन देऊन येईपर्यंत हलायचं नाही आहे. आज या ठिकाणी सगळ्या प्रकारचे सण उत्सव असताना सुद्धा आपण सगळं उपस्थित राहिला. सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो.